9 वाजण्याच्या सुमारास परस्परांची सैन्य परस्परास दिसू लागली. मुसलमानांचं सैन्य लढाई देण्यास सज्ज झालेलं पाहून भाऊसाहेबास आश्चर्य वाटलं. कोणीतरी विश्वासघात केलाय हे त्यांच्या ध्यानी आलं. आजचा दिवस युद्ध बंद ठेवावं, सल्ल्याचं बोलून ठीक करतो, उतावळी न करणे. वकिलाच्या या सल्ल्याला भाऊसाहेबांनी धुडकावून लावलं आणि आपली फौज पुढे चालूच ठेवली. शत्रू गोळ्याच्या टप्प्यात येताच बत्ती देण्याविषयी भाऊसाहेबांनी हुकूम दिला. तेव्हा 300 तोफांना एकदम बत्ती दिली गेली आणि तोफ गोळ्यांची सरबत्ती झाली. हस्तनाला, उंटावरचे जंबुरेदार यांनीही फैर केले. धूळ आणि धूर उसळून दिसेनासे झाले. वाद्य वाजू लागली. शूर लोकांच्या अंगात वीरश्री संचारली. जे भ्याड होते ते थरथर कापू लागले. घोडे थैथै नाचू लागले. बैल हगू लागले. सारांश हजारोंच्या हजारो तऱ्हा झाल्या. मराठ्यांच्या सैन्याने तोफा आणि जंबुरेवाले यांचा मार खाऊन अब्दालीकडील जंबुरेदार आणि तोफखान्यावरील लोक कापून काढले. मुसलमानांनीही जोर करून मारामारी करून हुजरातीस मागे घातले, पण पुन्हा हुजरातीने उठून मारा दिला. याप्रमाणे वारंवार जोर जोराचे रिसाल्याचे हल्ले करून अब्दालीकडील मध्यावर भाऊंनी इतका मार दिला की तो मारा मुसलमानांना सहन करवेनासा झाला. मराठ्यांच्या पराक्रमाची आणि घोडेस्वारांची कमालच झाली. अब्दालीने तोंडात बोट घातले. गिलचानकडील तोफखाना जय्यत नव्हता. तोफखान्यावर त्यांची भिस्तही नव्हती. मराठे रिसाल्याने वारंवार हल्ले करून तोफखान्यास बंद पाडून गिलचानकडील पायदळ कापून काढत होते. याच्या उलट मराठ्यांकडील तोफखाना पाश्चात्य धर्तीवर तयार केलेला असून त्याचं अधिपत्य पाश्चात्य कवायत शिकलेल्या इब्राहिम खानाकडे होते आणि त्यामुळे दुराणी तोफखान्यापेक्षा मराठ्यांच्या तोफखान्याने यावेळेस मोठी कामगिरी केली. मराठ्यांच्या डाव्या बाजूस इब्राहिम खानापाशी निवडक तोफखाना आणि निवडक पायदळ होते. त्यावर बरखुरदार खानाच्या रिसाल्याने मराठ्यांप्रमाणेच हल्ले केले. इब्राहिम खानाने नेम साधून शत्रू आटोक्यात आला म्हणजे एकदम 60 तोफांना रंजक द्यावी आणि धावत येणाऱ्या घोडेस्वारांच्या पुढच्या रांगेला लोळवून टाकावे. पण मराठ्यांच्या हुजराती स्वारांप्रमाणेच गिलचेही हट्टास पेटले होते. त्यांनी सुद्धा रंजका खाऊन कित्येक स्वारांनी तोफखान्यावर चाल केलीच. यावेळेस पायदळ कवायती फौजेने बंदुकीचा मारा करावा. तेव्हा बाकीच्यांनी मागे उलटून बंदुकीच्या आणि तोफांच्या माऱ्याबाहेर जावे. अशा रीतीने बरखुरदार खानाने इब्राहिम खानाच्या तोफखान्यावर रिसाल्याचे हल्ले अनेक वेळा केले. अशा पद्धतीनं एक प्रहरभरपर्यंत मध्यावर आणि डावे बाजूवर लढाईचं तोंड भारी लागून मारामारी आणि खणाखणी चालू होती. कोणीही कोणास हटेना. 12 वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब आणि विश्वासराव हट्टास पेटले. दोघेही अंबारीत असून एवढा वेळ इशारा करीत होते आणि मधून मधून तिरंदाजी करत होते. पण गिलच्यांची फौज अजून फुटत नाही, त्यामुळे त्वेष येऊन भाऊसाहेब आणि विश्वासराव दोघेही वीरश्रीने घोड्यावर स्वार झाले आणि स्वतः फौजेच्या हल्ल्यात पुढे झाले. आता खुद्द मालिक माऱ्यात पुढे झालाय हे पाहून हुजरातीनेही ईर्षेने घोडे घातले. मराठ्यांनी यावेळेस इतक्या निकराने अब्दालीच्या मध्यावर हल्ला केला की त्यांच्या तोफा रद्द करून वजीर शहावली खानाच्या 20,000 पायदळाचा त्यांनी विध्वंस केला. शहावली खानाचा मुलगा मारला गेला. गिलच्यांचं पायदळ फुटून मागे पळू लागलं. पाठीवर अहमद शहा उभा होता. तोही 1.5 कोस मागे पळून मागे ठेवलेल्या 10,000 कझलबाब रिसाल्यात त्याने दम घेतला. आता अहमद शहास आपला या हल्ल्यात टिकाव लागणार नाही असे वाटू लागले आणि त्याने जासूद पाठवून आपल्या स्त्रियास उमद्या व वायुवेगाच्या घोड्यावर बसवण्यास सांगितले. इशारा मिळताच त्यांनी यमुना पार करवण्याची ताकीद केली. अशा पद्धतीने मराठे अत्यंत त्वेषाने लढत होते आणि त्यांची सरशी होत होती. पण मराठ्यांच्या दुर्दैवाने आणि अहमद शहाच्या नशिबाने ऐनवेळेस
एका जंबुरेदाराची गोळी विश्वासरावास लागली. विश्वासराव ठार झाले, घोड्यावरून खाली पडले. मराठ्यांच्या नशिबाचा सितारा पालटला. लढाईची भरती मध्यावर अटकून तिला ओहोटी लागली. हे वर्तमान ऐकून भाऊसाहेबांनी बहुत विलाप केला. त्यांचा जीव दुःखाने गलबलला. पण तो पुरुष, धैर्याचा खंबीर, पाषाणाप्रमाणे हृदय मजबूत आणि कठीण. क्षणभर नेत्रातून पाणी आले, पण आता काय चिंता आहे, अख्ख्या गिलच्यास खाशानिशी मारीन, असा निश्चय करून अंगावर येणाऱ्या गिलच्यांच्या नवीन फौजेस तोंड देऊन गाडून उभे राहिले.